नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललोय शेतामध्ये कशाला चाललोय तर गहू भरायला चाललोय. गव्हाचा ना एकच सारा राहिलाय, तर गव्हाचा सारा भरायचा होता. तर त्यासाठी आधी आपल्याला बियाण खोलायला पाणी लागतील फिरून. तर चल. आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं बघा, की मी शेतातली कामं आहे ना एक हौस म्हणून करते. म्हणजे कोणी मला सांगत नाही की इथं शेतामध्ये काही काम आहे तू करायला जा म्हणून, पण मला ना आवडतात. म्हणजे मी अशी रोज जात नाही शेतामध्ये, पण कधी मधी मला जर वाटलं ना की शेतामध्ये जाऊन काहीतरी काम करावं तर मग मी जाते. खोलता तुला भीती वाटन पाणी अंगावर पडलं. ताकद तरी आहे का? तर हिरू ना माझ्यावरती हसत होती, म्हणत होती तू कधी केलंय का हे, तुला येणार नाही म्हणून. पण म्हटलं अगं मी लग्नाच्या अगोदर हे सगळी कामं करत होते आणि लग्न झाल्यावरती पण म्हणजे जशी मी गावाला राहायला आले ना तेव्हापासून मी ही सगळी कामं करते, म्हणजे अधूनमधून करते. तर म्हटलं मला येतात कामं, तर म्हटली बघू आता येतात की काय. आता तुम्हाला खरं सांगू का, मला मोटार चालू करायचं खूप जास्त टेन्शन येतं. कारण की ना आमची मधून अशी फ्यूज काढावी लागती, कधी कधी फ्यूज काढावी लागते आणि कधी कधी नाही काढावी लागत. तर मी ना आता ट्राय करून बघत होते, म्हटलं आता चालू होती का काय फक्त बटनावरती. तर चालू झाली होती मोटार. म्हटलं बरं झालं देव पावलं, कारण की काम होऊन जाईल म्हणून. आता आहे ना खरं तर म्हणजे हा सगळा गहू आहे ना इथं आमच्या इथं एका म्हणजे माणसाला सांगितलं होतं आम्ही का तुम्ही भरा म्हणून, कारण की माझ्या मिस्टरांचा हात दुखतोय म्हणून. आणि मला पण भरायला नाही लावते म्हणजे जास्त करून, असं म्हणजे नको भरू असं म्हणतात. तर मग एकच सारा राहिला होता, त्याच्यामुळं म्हटलं मग मी भरून घेते एका साऱ्याला. म्हणजे 1-2 बारी द्यायला काय हरकत आहे, म्हटलं मी देते बारी. तर त्याच्यामुळं ना मी मोटार वगैरे चालू केली होती. तर आता इथं फक्त 2 आडवे सारे दिसतात ना तेवढेच राहिले होते. तर नाही आडवी तिडवी अशी 2-3 बारी वगैरे द्यायची होती, म्हणून मग म्हटलं चालू करावी मोटार. तसं तर मी कधी येत नाही बरं का, मला पाणी भरायला खूप जास्त आवडतं. कारण की ना म्हणजे एकदम बाऱ्याजवळ असं चालू होतं मोठं पाणी. कारण शहरामध्ये असं काही भेटत नाही बघायला, आणि गावाकडे ना गावाकडचं वातावरण खूप छान असतं. आणि त्याच्या त्यात मोटार चालू झाली का मग तर काही खरंच नाही, म्हणजे एकदम छान वाटतं. तर आता एवढा एक सारा भरून झाला का आम्हाला लगेच मोटार बंद करून टाकायची होती, कारण की ना फक्त 2-3 बारी द्यायची होती. तेवढंच फक्त काय काम होतं शेतामध्ये, आणि बाकी काही काम नाही आहे. आणि कारण की ह्या वर्षी मी लसूण पण नाही लावला, तुम्हाला माहितीच आहे. फक्त भाजीपाला वगैरे काही टाकला असेल तेवढा. आता ही आत्ता ज्या बाऱ्या म्हणजे आत्ता ज्या वाफ्यावरती पाणी गेलंय ना तेवढंच मला बाऱ्या द्यायचं होतं खरं तर. आणि बाकीचे 2 सारे पण त्यामध्ये भरून घेतले, आणि ते आत्ता एवढ्यातच भरले गेले होते. त्याच्यामुळं मग 2-3 सारे भरून गेले. आणि आत्ता ज्या याच्यावरती पाणी दिलंय ना त्या याला जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले भरलेलं, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागेल. हा तुला लय मजा वाटायला लागली आता. तुला लय मजा वाटायला लागली काय? हा हा एवढी झाली काय? साडी वल्ली गेली आता. आता आहे ना म्हणजे सगळी वगैरे कामं आवरली होती, आणि मी जिथं बाळ दिलं होतं ना तिथं थोडंसं फुटायला लागलं होतं, म्हणून मग मी परत पाण्यामध्ये घुसले. म्हटलं ते आत्ता थोडंसंच आहे तर ते पहिलं बुजून घ्यावं, कारण की जास्त फुटलं की मग आवरत नाही अजिबात म्हणजे बारं वगैरे. तर त्याच्यामुळे ना मग म्हटलं आता थोडंसंच आहे तर ते बुजून घ्यावं. आणि मग मला पहिली मोटार बंद करायला जायची होती. तर चला मी पहिलं ना खोरं वगैरे सगळं पाण्याने स्वच्छ वगैरे धुवून घेतलं.
कारण की असंच मातीचं नेऊन आपण घरामध्ये नाही ठेवू शकत आणि आमच्या शेतामध्ये नाही खोरं वगैरे ठेवती, आम्ही डायरेक्ट घरी घेऊन जातो पाणी भरून झालं की. मग तर आता मी ना मोटर बंद करायला जाते. आता तुम्ही बघू शकता बघा, मोटार ना आमच्या तिथं म्हणजे ते डीपी वगैरे दिसते तिथंच आहे, म्हणजे एवढ्या जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे अगदी. त्याच्यामुळे ना काही वेळ नाही लागत एवढा, कारण की जास्त लांब जर असली ना तर मग पाणी भरायला कंटाळा येतो. पण इथं जवळच्या जवळ असली का मग जरा बरं वाटतं. तर आता मोटार वगैरे बंद करून आल्यानंतर ना मस्त असं म्हणजे जे काय 12 मी खोललं होतं ते सुद्धा मला बंद करून जायचं होतं, कारण की परत जर एखाद्याने मोटार वगैरे चालू केली ना मग प्रॉब्लेम होतो. परत बंद करून टाकावं लागेल ना, पण चालू केली तर मग वैताग होईल. टाईट आवडले आता. चला हो गया. आता काही केलं तरी होणार नाही, आपलं हरभरा तिथपर्यंतच जाते पाणी. चला घर जाने को अब काम खत्म. टाटा बाय बाय. चला. नमस्कार मंडळी. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आमच्या घरात म्हणजे दशक्रिया झाला आहे, त्याच्यामुळं आम्हाला देवपूजा करायची आहे आत्ता. तर मी लेटच केली त्याच्यामुळं, म्हणजे आत्ताच हे झालं आहे त्याच्यामुळं. तर आत्ता मी मग फुलं पण खूप जास्त म्हणजे बघा पूर्ण अशी हे झाली. तर इकडं पण फुलं आहेत काही, इकडे दिसते ना फुलं तोडताना. तर हे बघा इथं पण आहे ना मस्त अशी गुलछडीची फुलं आहेत. आज तरी तोडली बायकांनी, म्हणजे त्या बायका गेल्या ना दहाव्याला इथून, तर त्यांनी तोडली. वारं खूप आहे बाई. तर आता सध्या ना जास्वंदीची फुलं घेण्यासारखीच नाही आहेत, म्हणजे पूर्ण मवा झाला याच्यावरती. टाकून देते आता त्याच्यावरती ना औषध आणून टाकायला. बघू तिथं उभी राहा. दिसते ना. इथं ना काल पाणी भरलेलं आहे, त्याच्यामुळं ना इथे कडकडचीच काढू आपण थोडीशी. काय या सीझन मध्ये कांद्याची पात खाल्लीच नव्हती ना, आता खाऊ. काढी दे. दिसते ना मी. आपल्याला काय नाही, थोडीशीच बास होईल, जास्त लागत नाही. आपण दोघीच आहे ना खायला, बाळ खाईन थोडस. जरा चण्याची डाळ टाकली का मग भारी होते. बघू आता काय होते. चण्याची डाळ नाही ना आपल्याकडे, संपलेली आहे. पातळी छान आहे पण भारी एकदम मस्त. आता ना इकडं कडची, त्याच्यामुळं मग इथं 2-4 कांद्यांचीच काढावं घ्यावं लागलं. मध्ये शिरता आला असतं तर भारी झाली असते. आता हे कांदे काढायला आलेले आहेत खरं तर, काढतील आता अजून 8-10 दिवसांनी आहे ना. मग काय कांद्याची पात खाता नाही यायची, म्हटलं आताच जीव काढू.
बास का झालं एवढी. अजून थोडीशी घेऊ. अगं एवढी तरी घेतली का बाय. बास होईल एवढीच. बरं झालं. दिसते का पूर्ण हा. उभी राहिलेली. चला बास का एवढी उंच धर जरा वरती जर वरती आणखी. तर आता एवढी बास होईल ना एवढी. चला मग. किती छान निघाली बघ कांद्याची पात. भारी आहे ना. आता अजून आपला स्वयंपाक करायचा राहिलाय त्याच्यामुळे स्वयंपाक करून घेऊ पहिला मग बघू. आता ह्या सीझन मध्ये कोणी कोणी कांद्याची पात खाल्ली मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि आता आम्ही एवढी अशी कांद्याची पात आणली आता ती वास होईल आपल्याला है ना. किती केलं खायला म्हणजे. आणि एवढी कांद्याची पात आणली तरी त्याची कापून किती होती ती आता तुम्हाला दिसलच. तर मस्त अशी आम्ही ना त्या सावलीमध्ये बसले कापायला बाहेरच. खायची ना बाबू कांद्याची पात. आवडती का नाही आवडती. मला वाटलं नाही आवडत. मला पण होय त्याला आहे ना चण्याची डाळ नाहीये पण बघू अशीच करू भारी लागते. तरी पण कशी पण केली ना हिरवी मिरची टाकायची फक्त थोडासा शेंगदाण्याचा मुगा बस. आपण मुगाची डाळ टाकू थोडीशी भेटली तर. भुका लागल्या का रे. भुका लागल्या ना. भूक लागली का भाकर खायची का नाही लागली भूक नाही. बरेच वाजलेत ना रे. तर बघा एवढीशी कांद्याचं म्हणजे ते हे आणलं होतं आणि बघा एवढं सगळं कापून निघाली भाजी भाजी. आम्हाला एवढी पुरून जाईल जास्त नाही लागत तिकीट आहे ना. आवडलं. तर आमचे ना गावाकडे खूप छान असे रोजचेच दिवस जातात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.